नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांनाच आवडतील असे कॉफी वॉलनट मोदक. कॉफी, वॉलनट आणि चॉकलेटचा फ्लेवर असलेले हे खव्यापासून तयार केलेले मोदक खायला खूपच छान लागतात. ही रेसिपी करायला देखील खूपच सोपी आणि झटपट तयार होते. ह्या वर्षी बाप्पांच्या प्रसादासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य काय काय लागतं ते एकदा बघून घ्या. सगळ्यात आधी एका कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. 1 वाटी खवा घालून तो मंद गॅसवरती परतून घ्यायचा. खवा परतायला जास्त वेळ लागत नाही, पण गॅस हा बारीकच ठेवायचा आहे. खवा आता सॉफ्ट झालेला आहे. आता त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले वॉलनट्स म्हणजे अक्रोडाचे तुकडे घातलेले आहेत. पुन्हा 2 मिनिटं हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. तुम्हाला जर वॉलनट आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स इथे वापरू शकता. आता 2 चमचे साखर घातलेली आहे. तुम्ही पिठी साखरचा देखील वापर करू शकता. साखर घातल्यानंतर हे मिश्रण थोडं पातळसर होतं. सतत हलवत राहायचं. आता ह्या मिश्रणामध्ये 2 चमचे कॉफी घातलेली आहे आणि 1 चमचा कोको पावडर घातलेली आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. अशा प्रकारे जर मिश्रण पॅन सोडत असेल तर ते तयार झाले असं समजायचं आणि गॅस बंद करून थंड व्हायला बाजूला ठेवून द्यायचं. हे बघा, हे मिश्रण मी आता थंड करून घेतलेलं आहे आणि ह्या साच्याचा वापर करून आता मोदक तयार करून घेणार आहे. सगळ्यात आधी मोदकाच्या साच्याला बारीक चिरलेले अक्रोडाचे तुकडे लावून घ्यायचे आणि त्यावरती मगाशी तयार करून घेतलेलं मोदकाचं मिश्रण लावून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने दाबून हे मिश्रण भरायचं म्हणजे मोदकाचा आकार हा खूपच छान दिसतो. अशा प्रकारे मिश्रण भरून घेतल्यानंतर साचा बंद करायचा. बोटाने प्रेस करून हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आणि अशा प्रकारे आता आपले मोदक तयार झालेले आहेत. हे मोदक दिसायला जितके भारी दिसतात तेवढेच खायला देखील खूपच छान लागतात. यावर्षी गणपतीसाठी तुम्ही हा प्रसाद नक्की ट्राय करून बघा. कसा झाला हे कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही आणि अशाच नवीन रेसिपीज बघण्यासाठी शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.